आले मागे हो सरका थोडे इकडे फोटो भाई एक मिनिट आज नाशिकमध्ये उद्योजकांच्या बरोबर बैठक झाली। त्याचबरोबर या नाशिक जिल्ह्यातील लोकसभेतील अनेक जे संस्था आहेत, मान्यवर आहेत, त्यांचा प्रभाव आहे लोकांवर, अशा सर्व लोकांच्या बरोबर बैठक झाली आहे आणि सगळ्यांनी एकदम सकारात्मक भूमिका या सर्व निवडणुकीत देखील आणि हेमंत गोडसे जे आमचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर आपल्या भारतीताई पवार आहेत, यांच्याबद्दल देखील एक सकारात्मक भूमिका पाहायला मिळते। वातावरण महायुतीच्या बाजूचं आहे आणि त्यामुळे या सर्व बैठकांचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल। काही छोटे छोटे प्रश्न आहेत ते तात्काळ आचारसंहितेनंतर सुटतील आणि या विश्वास त्यांनाही आहे आणि आम्हालाही त्यांच्यावर विश्वास आहे। त्यामुळे या सर्व बैठकांचा जे काही प्रभाव आहे आणि परिणाम आहे तो या निवडणुकीमध्ये दिसून येईल। खरं तर गोडसे यांचं नाव एकदम शेवटी जाहीर झालंय। आधी महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचार मोठा झालेला आहे। नाही, गोडसेना सगळे ओळखतात हो, त्यांना काही त्यांची प्रचार करायची नाही, आवश्यकता नाही, नवीन नाही, 10 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे सगळी टीम आहे महायुतीची, ती टीम निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम आम्ही करत नाही। आमचं काम चालू असतं 24 तास, वर्षाचे 12 महिने। त्यामुळे गोडसे सगळ्यांना परिचित आहेत। 2 वर्षात महायुतीने केलेलं राज्यातलं काम, विकासाचं काम, 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं काम, या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनता देईल आणि हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार दोन्ही जागा आमच्या बहुमताने विजयी होतील। साहेब, आपण या ठिकाणी हेमंत गोडसे मात्र आपले महायुतीतील जे आमदार आहेत ते कुठेतरी प्रचारात नाराजी व्यक्त करतायत। काय नाही, तुमच्याकडे केली का नाराजी? आता सगळे भेटले, सगळे काम करतायत, सगळे प्रचार करतायत आणि सगळे आता प्रचारात उतरलेले आहेत। तुम्हाला सांगतो, ही जागा बहुमताने निवडून येईल हा विश्वास आपल्याला येतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।